नर्मदे हर. तर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 63वा दिवस आहे. आम्ही निघालेलो आहोत बिजगाव या ठिकाणावरून. तर अमरकंटक आम्हाला या ठिकाणाहून 65 किलोमीटर अंतरावरती आहे. तर निघालेलो आहोत आम्ही सकाळच्या आता 7 वाजलेले आहेत. थंडी जास्त असल्या कारणाने आम्ही थोडंसं लेट निघतो. धुकं असतं त्याच्यामुळे दिसत नाही. तर बघू आज काय प्रसंग येतात, अनुभव येतात. नर्मदे हर. सकाळी आम्ही पगदंडी मार्गाने चाललेलो आहोत. पूर्ण हा डोंगर आहे. रस्ता चुकलो होतो, चुकीच्या मार्गाने चाललो होतो. 1 मिनिट खडे राहू, हम उतरते जब तक बता दे. पूर्ण या बाबाजींनी आम्हाला रस्ता सांगितलेला आहे. तर परत आम्ही चाललेलो आहोत. क्या करने का? आम्हाला योग्य असा रस्ता सापडलेला आहे आणि आम्ही रस्त्याने चाललेलो आहोत. सकाळचा रस्ता चुकलो होतो, कारण सगळीकडे बघितलं तर सारखंच आहे. कुठूनच रस्ता नाही आणि कोणतीच निशाणी लावलेली नव्हती. त्याच्यामुळे जिथं जिथं घर दिसेल त्या ठिकाणी विचारत आलेलो आहोत की कोणता रस्ता योग्य आहे ते. त्याच्यामुळे सकाळी थोडंसं लेट निघावं लागतं अशा पगदंडी मार्गाने. रोड असला की लवकर निघाला तर काही हरकत नाही. बघा इथे झेंडी लावलेली आहे. आता परिक्रमावासी योग्य मार्गाने निघालेले आहेत. ही सगळी हरभऱ्याची शेती आहे. शेतीच्या कडेने निघालेले आहोत. आम्ही रस्त्याने लागलेलो आहोत. कधी पगदंडी येतो, कधी रस्त्याने चालावं लागतं. शांत एकदम. परिक्रमावासियांना चहा भेटलेला नाही, कारण हा थोडासा ग्रामीण भाग आहे मध्य प्रदेश मधला. जसा महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्हा होता, पूर्ण आदिवासी भाग आहे. चहा पिण्यासाठी कुठे हॉटेल पण नाहीये. सकाळपासून चहा घेतलेला नाही. नाहीतर काय वेळेस परिक्रमेत असं होतं की चहा पिऊन पिऊन कंटाळतात परिक्रमावासी. आता बघा कसे चाललेले आहेत. सकाळपासून एकाला पण चहा नाही. एक वस्ती लागली आणि वस्तीवर हे दुकान होतं. तर दुकानातून बिस्किट आणि हे मुरमुऱ्याचं पाकिट घेतलेलं आहे. समोर परिक्रमावासी आहे, त्या ठिकाणी चहा भेटलेला आहे वाटतं. सगळे उन्हाला बसलेले आहेत. चाललेलो आहोत. पूर्ण आउटसाइड एरिया आहे, जंगली भाग आहे. मागून परिक्रमावासी येत आहेत. खूप शांत असं वातावरण आहे. कुठेतरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. कुठेतरी 2-3 घर आहे. पगदंडी मार्गाने आम्ही आलेलो आहोत आणि शेतीच्या कडेने आल्यानंतर हा रस्ता लागलेला आहे. तर इकडे नर्मदा मैयाचा रस्ता दाखवलेला आहे आणि परिक्रमावासियांना योग्य मार्गदर्शन व्हावं याच्यासाठी इथे असं लिहिलेलं आहे.
कंचनपूर 3 किलोमीटर आहे. ठाडपाथर, शिवाला घाट. थोडासा बालबुक करण्यासाठी विचारायला बसलेले. पंढरपूरची थोडी ती केली आणि परत पुन्हा निघालेलो आहोत पुढे. पूर्ण आउटसाइड एरिया आहे, थोडासा ग्रामीण भाग आहे. आश्रम पण दूर दूरपर्यंत आहे, त्याच्यामुळे वेळेत पण पोहोचावं लागतं. कारण कुठे राहायची दुसरी सुविधा नाही, मंदिरं नाहीत, त्याच्यामुळे जरा लवकर निघायला लागते. चला जाऊयात. ठिकाणी आम्ही आश्रमात आलेलो आहोत. हे आश्रम आहे, या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा केली जाते. तर इथे चारतीसाठी बोलवलेलं आहे. परिक्रमावासी थांबलेले आहेत. घेतले आणि पुन्हा मार्गस्थ झालेलो आहोत पगदंडी मार्गाने. आता शिवाले घाट 2 किलोमीटर आहे आणि थाडपाथड तिथून 3 किलोमीटर वरती आहे. तर थाडपाथड वरती आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीसाठी जाणार आहोत. मागून परिक्रमावासी येत आहेत. आम्हाला पगदंडी मार्ग लागलेला आहे. सगळे चढ उतार आहेत. मागून परिक्रमावासी येत आहेत. बघा सगळीकडे शांत वातावरण आहे. जंगल आहे सगळीकडे, झाडी, डोंगर, शेती, घर पण नाहीत लांब लांबपर्यंत. मागून बघा परिक्रमावासी. सगळीकडे सारख्याच वाटा आहेत. सांगायला जास्त कोणी जवळ नाही. फक्त या वाटाच्या निशाणीच्या आधाराने आम्ही चाललेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत शिवनी संगम या ठिकाणी. त्याला म्हणतात शिवालय घाट. इथे आश्रम आहे. हा आहे शिवालय घाट. इकडे आश्रम आहे. मागच्या वर्षी आम्ही इथे थांबलो होतो. आम्ही चाललेलो आहोत मैयाच्या किनाऱ्यावरून थाडपाथड या ठिकाणी. खूप दिवसानंतर योग आलेला आहे किनाऱ्याने चालण्याचा. परिक्रमावासी येत आहेत. इकडे आहे मैया. समोर जालन्याचे बाबा चाललेले आहेत. किनारा खूप जवळ आहे आणि आम्ही या अशा गवतातून चाललेलो आहोत. बघा इकडे मैया आहे आणि या गवतातून आम्ही चाललेलो आहोत. बघा किती उंच, बघा कमरे एवढं गवत आहे. कमरे एवढ्या गवतातून जावं लागतंय. 12:30 झालेले आहेत आणि आश्रम दिसत नाहीये. सगळीकडे शेती आहे, झाडी आहे, डोंगर आहेत. इकडे मागून परिक्रमावासी चालले आहेत. भुकेने व्याकुळ झालेले आहेत. 12:30 झाले आहेत. कुठंच घर पण नाही. बघा शांत असं वातावरण आहे. आश्रम पण दिसत नाही आणि घर पण दिसत नाही लांबपर्यंत. परिक्रमाच कठीण आहे. आम्ही आलेलो आहोत ठाडपाथड या गावी. हे गाव आहे. ठाडपाथड गावातली घरं बघा. नर्मदे हर.
नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमा अशी चाललेली आहे. दुपारचे 1 वाजलेले आहेत. बघा, भोजनासाठी सकाळी 6 वाजता निघलो होतो. किती अंतर पार करावं लागतं. घरी असल्यावर जाऊ का आपण एवढं चालत लांब. तर नर्मदा मैयाच्या किनारीच हे आश्रम आहे थडपाथडचं. इथे आम्ही दुपारचे भोजन प्रसादी करणार आहोत आणि पुढे मार्गस्थ होणार आहोत. केलेली आहे आता आणि थोडीशी विश्रांती करणार आहोत आणि परत पुढे मार्गस्थ होणार आहोत. 10-15 मिनिटं विश्रांतीसाठी बसलेले आहोत. तर थोडस विश्रांतीला बसलेला आहोत. ऊन खूप झालेलं आहे. उन्हातून चालून आलं. आत्ताच भात खाल्ला होता मागाशी आणि अर्धा तास चालल्यानंतर बसलेला आहोत. सगळे परिक्रमावासी पण बसलेले आहे. निलगिरीची थंडगार सावली आहे. थंडगार सावलीला बसलेला आहोत. बघा, विश्रांती करताय तिकडे बाबा ते बसलेले आहेत. इकडे परिक्रमावासी विश्रांती करत आहेत. मेन हायवेला जायचं होतं तर हा रस्ता होता, पण शॉर्टकट म्हणून परिक्रमावासी या रस्त्याने चाललेले आहेत. हा रस्ता जरा फिरून जातो आणि हा वळून जातो, म्हणून याच रस्त्याने आम्ही चाललेलो आहोत. मेडीला आम्ही आलेलो आहोत. तर हा रस्ता न जाता या मार्गाने इकडनं शॉर्टकट आहेत. तर थोड्या वेळ परिक्रमावासी इथे विश्रांतीसाठी बसलेले आहेत. विश्रांती निघणार आहोत. चला, तर आत्ताच आम्ही एवढ्यात आश्रममध्ये येऊनच टेकलोत आणि या ठिकाणी असं भागवत चाललं होतं. आज भागवताला समाप्ती आहे. माहीत नाही आता आश्रम कुठलं आहे ती. आणि आश्रमाच्या समोरच असं छानसं तलाव आहेत आणि छानच्या तलावामध्ये गौरी अशा सुंदरसे कपडे धुतात. नर्मदे हर. कपडे धुतलेच नव्हते मी, तशीच होती कपडे धुवायची. पाणी नव्हतं. थोडासा अमरकंटकचा आउटसाइड एरिया आहे, ग्रामीण भाग आहे. आश्रम दूरपर्यंत आहे. पाण्याची गैरसोय आहे, त्याच्यामुळे इथे आश्रमात आलोय. कपडे धुवायची बाकी होती तर तलाव दिसलाय. पोहता पण येत नाही तर कडेला बसून कपडे धुतीये. थोडं वेगळं काहीतरी अनुभवायला भेटतंय. घरी तर कपडे धुत नाही, पण इकडे आल्यावर तर तलावावर कपडे धुवायला लागतात. आत्ताच कपडे धुतली आणि इकडे वाळायला टाकलेले आहेत. तर आम्ही दमेडी इथे हे हनुमंतरायांचं मंदिर आहे, तर या ठिकाणी आम्ही आज थांबलेलो आहोत. पुढे जाणार नाही कारण की आश्रम खूप दूरपर्यंत आहे. वेळ झाली होती. इकडे शनिदेवांचं मंदिर आहे. तर या ठिकाणी भागवत चालू होतं. तर कथा आज समाप्ती झालेली आहे.
तर इकडे काही गावातल्या महिला आहेत त्या बसलेल्या आहेत आणि इकडे पारंपरिक नृत्य चालू आहे. पारंपरिक प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत नृत्याच्या. महाराष्ट्रीयन, मध्य प्रदेशमधील आदिवासी भागातील हे नृत्य आहे. तिकडे भोजन प्रसादी बनत आहे आणि इकडे या आश्रमात आम्ही थांबलेलो आहोत. इकडे भागवत कथा होती ती समाप्ती झालेली आहे.